झाडाचा विस्तार, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले. झाड फुलांनी भरलेलं आहे, फलांनी आलंय, पानं फलं एकदम मस्तपैकी टवटवीत आहे. तर आपल्याला लगेच समजतं की ह्या झाडाची मुळं जी आहेत ती फार खोलपर्यंत गेलेली आहेत. मानस जाणीजे बोले, तसं माणसाच्या बोलण्यावरनं त्या माणसाकडं किती आत्मज्ञान आहे हे माणसाला ओळखता येतो बोलण्यावरून, बरं का. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि बोलतो तसा चालतो त्याचीच आपण काय करतो, त्याच्या पावलांचं आपण दर्शन घेतो. म्हणजे भक्ती मार्गामध्ये कर्मालाही तेवढंच महत्त्व आहे आणि ज्ञानालाही तेवढंच महत्त्व आहे, त्यागालाही तेवढंच महत्त्व आहे आणि नम्रतेलाही तेवढंच महत्त्व आहे. मग सगळ्या गोष्टी आपल्याकडनं व्हायला पाहिजे. बोलण्यातून आपल्याला, आपल्या बोलण्यातून, आपल्या उच्चारातून, आपल्या विचारातून साधक कुठपर्यंत आहे, किती खोल गेलेला आहे, त्याची साधना किती आहे, तो साधना किती तास करतो, तो त्या तत्वाशी एकरूप झालेला आहे की नाही. स्पष्टीकरण करताना समजतं. एखादी ओवी दिली आणि त्याच्यावर निरूपण दिलं. बघा आपल्याकडे प्रथा आहे, एका ओवीवर बोलायचं, ज्ञानेश्वरीची ओवी घ्यायची. म्हणजे त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीतून त्याला किती अनुभव आलेला आहे. एका ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबायांनी लिहिलेलं जे आत्मज्ञान आहे, संतांनी लिहिलेलं जे आत्मज्ञान आहे, त्या आत्मज्ञानाची ओळख घेऊन त्या आत्मस्वरूपाशी तो साधक किती एकरूप झालेला आहे आणि त्याचं भजन किती अखंड चालतो की नाही, ही लक्षणं त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या चालण्यावरनं, त्याच्या वागण्यावरनं, त्याच्या चेहऱ्यावरनं सगळं दिसतो. पण ते कोणाला दिसेल? ज्याच्याकडे ते तत्व आहे, ज्याच्याकडे तत्वाचं बोध आहे, त्या सद्गुरूला हे सगळं दिसतं. बाकीच्या लोकांना नाहीच कळत, बरं का. गुरूंना ताबडतोब समजतं शिष्याची दशा कुठपर्यंत आहे, शिष्याची आत्मस्थिती किती आतमध्ये रुजलेली आहे. जसं लोणचं आहे, तर लोणचा आपण ताजा ताजा खाल्ला तर कसा लागतो, आणि तोच लोणचा जर वर्ष दीड वर्ष झाला तर त्याला एकदम कसं वाटतो, तो मस्त खायला वाटतो. म्हणजे आपल्याला त्याची चव लगेच समजतो. म्हणजे हा मुरलेला लोणचा आहे असं समजतं. तसं माणूस आत्मज्ञानामध्ये मुरलेला आहे की नाही हे त्याच्या शब्दावरनं कळतं. तर आपल्याला आता 48 श्लोक काय सांगतो बघूया आपण. आपल्या पित्याच्या व पुत्राच्या मरणोत्तर क्रियेवरून व जात कर्मावरून नाश व जन्म यांचे अनुमान करावे. म्हणजे आपल्याकडे अशी प्रथा आहे, एकदा एखाद्याचे वडील वारले एखाद्या माणसाचे की त्याचा 13वा झाला, 10वा झाला की त्याची विधी झाली, सगळे उत्तर कार्य झाले की आपण समजतो तो मेला. आणि एखादा घरामध्ये बालक जन्माला आला, अर्भक जन्माला आला की आपण त्याची 5वी करतो, कोणी 12वा करतो. मग तो जन्माला आला असं आपण समजतो. मेला कधी? 13वा झाला. जन्माला आला कधी? 12वा केला. 12वा आणि 13वा, 12वा आणि 13वा ह्याच्यामध्ये आपलं सगळं चाललेलं आहे. पण इथं नाथ बाबा सांगतात 12वा 13वा मध्ये जाऊ नका. आपला जो आत्मा जन्माला आलाय हे आपल्याला कळत नाही आणि आत्मा गेलाही कळत नाही. मग कशावरनं कळलं पाहिजे आपल्याला आत्मा? तर जे आत्मतत्व जे आहे, प्रत्येक माणसाला चालवणारं जे तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व हाच आपला परमात्मा आहे. आपल्यातनं ते आत्मतत्व गेलं की आपण डिक्लेअर करतो की मनुष्य गेला. त्याला म्हणतात स्पिरिट. आत्मा म्हणजे काय? आत्म्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे स्पिरिट. स्पिरिट म्हणजे मराठीतनं चैतन्य. एकदम सोपा अर्थ. चैतन्य येतो, चैतन्य जातो. म्हणजे त्या देहामध्ये 50 वर्ष आला, 60 वर्ष आला, म्हणजे चैतन्य त्याच्याकडे होतो तोपर्यंत तो होता. म्हणजे चैतन्य हाच आपला परमात्मा आहे आणि तेच चैतन्य आत पण असते आणि बाहेर पण असतो. साधा मी तुम्हाला अर्थ सांगितला कारण एकदम परमार्थ एकदम सोपा आहे. तो काही पंथांनी, बाजारो पंथांनी काय केलेलं आहे, त्याला उगाचच वेगळा वाकडा तिकडं वळण दिलेलं आहे.
परमार्थ समजण्यासाठी आणि करण्यासाठी परमार्थासाठी सोपी वस्तू जगामध्ये नाही, पण सांगणारे नाही जगामध्ये. सांगणाराला त्याची अनुभूती नाही. म्हणून अनुभव अमृत लिहिलं ज्ञानोबारांनी, सगळे ग्रंथ लिहिले. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला, आणि शेवटीला तरी पण त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही म्हणून अनुभव अमृत लिहिलं. म्हणजे अमृतासारखे आलेले अनुभव त्या अनुभव अमृतामध्ये ज्ञानोबारांनी लिहून ठेवलेत. आणि ज्ञानोबारासारखंच आपल्याला अनुभव यायला पाहिजे. तुकारामांना जे अनुभव आले तेच अनुभव आपल्याला यायला पाहिजे. काय येत नाही आपल्याला, तर आपण त्यांच्या रस्त्यावर नाही आहोत. त्यांच्या रस्त्यावर येण्यासाठी तुकोबारायांच्या जीवनामध्ये जेव्हा बाबाजी चैतन्य आले तेव्हा तुकोबाराय घडले. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये कोण आले? त्यांचे सद्गुरू निवृत्ती दादा आले. आणि म्हणून त्यांना हे कळालं. तसा आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत खरा सद्गुरू येत नाही, बरेच लोकांनी असंच काहीतरी मंत्र वाकडे तिकडे देऊन ठेवले आहेत आणि आपण त्याला खरं समजतो. पण नाही, ज्ञानोबारायांनी काय सांगितले बघा ना, तुकोबाराय काय सांगतात बघा. मूळ मंत्र जो आहे बीज मंत्र आहे आणि तो त्याला नाम म्हणतात. जोपर्यंत आपल्याकडे नामाची पेरणी केली जात नाही तोपर्यंत आपण खऱ्या मार्गाला आहोत असं समजूच नाही कोणी, बरं का. आणि समजलं तोच आपला भ्रम आहे. भ्रमामध्ये आपण निघून जाऊ, आपलं आयुष्य निघून जाईल आणि आपल्याला अधोगतीला जावं लागेल. खरा देव तांतरी चोरला असेल, लिहिले की नाही, सद्गुरू विन तो सर्वथाही न दिसे. मग मला सांगा, प्रत्यक्ष भगवंताची सेवा करणे नामदेवराय आले, पण त्यांना पण भगवंताने सांगितलं, बघ नाम्या, मी जरी तुझ्या जवळ जेवत असेल, मी तुझ्या कीर्तनामध्ये जरी नाचत असेल तरी गुरुला शरण जा. प्रत्यक्ष गुरुला शरण गेले. प्रत्यक्ष गुरुला शरण गेल्यानंतर नामदेवरायच्या मुखातले बोल आहेत की नामदेवराय काय म्हटले शेवटीला, प्रत्यक्ष बरं का, त्यांना अनुभव आला की खेचर विसा केला गुरु, त्याने झाला माझं साक्षात्कार, म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला त्यांना. तसा आपल्याला आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे आत्मसाक्षात्कार नाही, आत्म्याचाच आपल्याला अनुभव यायला पाहिजे. आणि तो अनुभव येण्यासाठी गुरुला शरण जायला पाहिजे आपण. आणि गुरुला एकदा शरण गेलो की आपल्याला सगळ्या ह्या ज्ञानाची माहिती मिळते. आपल्याला कुठे जायची गरज लागत नाही. आपल्या पित्याच्या पुत्राच्या मरणोत्तर क्रियावरून व जात कर्मावरून नाश व जन्म यांचे अनुमान करावे. याचप्रमाणे ज्या द्रष्टाला या उत्पत्तीचा व विनाशाचा प्रत्यय येतो, ज्या द्रष्टाला आपल्या उत्पत्तीचा व विनाशाचा प्रत्यय येतो, स्वतःपेक्षा वेगळ्या वस्तू रूपाने प्रत्यय येतो, तो द्रष्टा या दोन्ही विकारांपेक्षा वेगळा असतो. तो द्रष्टा आहे म्हणजे अनुभव घेणारा आहे. जन्म आणि मरणाच्या चक्रापासून वेगळा असतो, तो द्रष्टा आहे. म्हणजे आपल्याला, तुम्हाला सांगतो थोडक्यात, आता बघा, आपल्याला पिक्चरच्या आपण थिएटरमध्ये गेलो, टॉकीजमध्ये गेलो तर आपल्याला सगळे चित्र दिसतात. हो, सगळे चित्र दिसतात. काय काय ते पिक्चर रंगवतात. अनेक प्रकारचे पिक्चर आपल्या या जगामध्ये येऊन गेले. मोठे मोठे हिरो येऊन गेले, मी त्यांचं नाव घेत नाही आता. आणि त्या पडद्यावरती हिरो काय करत असतात, मारामारी करतात, काय काय करतात, गाणे काय गातात, सगळं आपल्याला दिसतं चित्रावर. पण त्या चित्र खरे आहेत का ते? नाही नाही नाही. त्या चित्रांच्या मागे एक जी प्रकाश झोत आहे, त्या प्रकाश झोतामुळे आपल्याला ते चित्र दिसतात. तसा आपल्याला चालवणारा एक प्रकाश झोत आहे आपल्या मागे. या मनाच्याही पलीकडे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरणामध्ये अंतःकरणाला मिळणारी शक्ती जी आहे ती शक्तीची चैतन्य स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या मागे आहे. आणि त्या शक्तीनुसार आपल्याला, त्या शक्तीच्यामुळे आपल्याला ह्या सगळं आपल्याला हे जे काय चाललेलं आहे जीवनामध्ये, जे आपण खातो, पितो, झोपतो, नोकरी धंदा करतो, हे आपल्या मनाला एक शक्ती देणारी जी शक्ती आहे. आणि त्या शक्ती म्हणजेच परमात्मा आहे. आणि ती शक्ती आहे व्यापक.
लिहिले की नाही, सर्वा घटीराम देहादेही, एकटीच ती शक्ती आहे. प्रत्येक घटामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये चालवणारी ती शक्ती आहे. आणि त्या शक्ती म्हणजे आपला परमात्मा आहे, चैतन्य शक्ती. आणि त्या चैतन्य शक्तीवर आपला सगळं कार्य चालतो. पण ते दिसते का येताना? ती येतानाही दिसली नाही बालकामध्ये आणि जातानाही दिसली नाही. ती फक्त काय करतो, शरीर येतो आणि जातो. शरीर काय करतो, येतो आणि जातो. म्हणून उपजे ते नाशे ते मायावशे दिसे. बघा, उपजे ते नाशे ते मायावशे दिसे. म्हणजे माया आहे तोपर्यंत दिसतो. आपलं शरीर आहे पंचमहाभूतांचा, तोपर्यंत दिसतो. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. काय लिहिले? एरवी तत्वता वस्तू जे असे. वस्तू म्हणजे आत्मा. आपला आत्मा जो हा तो कसा आहे, तो अविनाशी आहे. किंवा अजून एक सांगतो ज्ञानोबराया, माझेनी विस्तारले पणाचे नावे, हे जगचे नव्हे की आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. बघा काय लिहिलंय, माझेनी विस्तारले पणाचे नावे. त्या माझ्या चैतन्याच्या तत्वावर संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे. झाडं झुडं, संपूर्ण जीवसृष्टी, नद्या नाले डोंगर सगळं जे काय ते, सूर्य चंद्र सगळे ग्रह, संपूर्ण सृष्टी माझ्या त्या चैतन्याच्या तत्वावर निर्माण झालेली आहे. माझेने विस्तारले पणाचे नावे, हे जगचे नव्हे की आघवे. संपूर्ण विस्तार, जगाचा विस्तार त्या माझ्या आत्मतत्वावर झालेला आहे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. म्हणजे जसं दूध आकसल्यावर त्याचं काय होतं, दही होतो. तसं मी प्रत्येक ठिकाणी चैतन्य रूपाने आहे. म्हणून हे सगळं जग दिसतो, ही माया दिसते. एरवी तत्वता वस्तू ज्या असते ते मायावशे दिसे. म्हणजे मायेचा विस्तार झालेला आहे म्हणून परमात्मा आपल्याला दिसतो. मायाच नसते तर आपल्याला परमात्मा दिसला असतं का? तुमचं आमचं शरीरच नसतं तर परमात्म्याला राहायला जागा कुठे? तर तुमच्या आमच्या हृदयामध्ये. परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहतो, प्रत्येक जीवाला चालवतो. आणि त्याची ओळख घेण्यासाठी सर्व शास्त्र आहेत. आपल्याकडनं पूजा झाली नाही झाली तरी चालेल, करा बरं का, टाकू नका, नाही तर टाकाल तुम्ही. जोपर्यंत त्याची प्राप्ती नाही, जोपर्यंत त्याची अनुभूती नाही, जोपर्यंत आत्मसाक्षात्कार नाही, तोपर्यंत सगळं करा. पण सद्गुरूला शरण जा. कारण सद्गुरूला शरण गेल्यानंतर आपल्याला सगळीकडे परमात्मा भरलेला आहे अशी आपल्याला प्रत्येकाला अनुभूती येते. आणि त्या अनुभूतीसाठी आपली धडपड आहे. आणि तो द्रष्टा आहे बरं का, आपल्याला चालवणारा तो द्रष्टा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला एक शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला चालवते. ती शक्ती येते आणि जाते आपल्यामध्ये, ते आपल्याला दिसत नाही. पण ती शक्ती गेल्यानंतर आपले पाचा भूतांचा देह काय करतो? पाचा भूतांचा देह बघता बघता आडवा होतो, जागेवर पडून जातो. मग ती शक्ती येतो पण आपण चालतो. आणि त्या शक्तीला काय म्हणतात? परब्रह्म. शक्तीला परब्रह्म म्हणतात बरं का. असा परम असा अर्थ आहे, त्याच्यामध्ये सखोल असा अर्थ आहे. आणि तो अर्थ कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावा लागतो. जगामध्ये जे जे काय चाललेलं आहे त्याला आपण नाही बोलू शकत. कारण काय, सगळं जे काय आहे, जसं काय लोकांना पिक्चर खरं वाटतात की नाही मला सांगा, सिनेमा खरं वाटतं की नाही? मग खरं आहे का? नाही हो, खरं नाही ना, खोटंच आहे ना, सगळंच खोटं आहे ना. तसं हे जग जे दिसतं जगामध्ये ते सगळंच खोटं आहे. या सगळं आपल्या सगळं खोटं आहे. हा देह पण खोटा आहे. इथपर्यंत आपल्याला जावं लागेल. हा चालवणारा देह ना, ह्या देहाला चालवणारा तो परमात्माच खरा आहे. बाकी परमात्म्याच्या या त्या चैतन्यावर आलेलं शरीर पण काय आहे? हे शरीर पण एक ना एक दिवस जाणार आहे. पण आपल्याला ते खरं वाटतं ना, आणि ते खरं वाटतं इथं आपला अज्ञान आहे. ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होईल त्यावेळेला आपल्याला शरीराचं भान पण राहणार नाही. शरीर तर जाणार आहे. जिवंतपणीमध्ये असतानाच आपल्याला शरीराचा निराश करता यायला पाहिजे. जिवंतपणामध्ये असताना या देहाचा निराश व्हायला पाहिजे. म्हणजे ध्यान करता करता
देहाचा 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास आपल्याला विसर पडला. मग हळूहळू वाढत 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 आपण त्या मुळाकडे गेलो आणि मूळ आपल्या हातात आला, तर मग आपल्या शरीराला चालवणारा परमात्मा आपल्या हातात आला. मग या देहाचा पूर्ण विसर पडतो. आणि एकदा का आपण तर परमात्मा आपल्या हातात आला की जग काय आहे, जी दिशे भाषे ते रूप मायेचे, हे माया आहे. माया जाणार आहे. मायाला चालवणारा जो परमात्मा आहे तो शाश्वत आहे. आता आपण ओव्यांकडे जाऊया. म्हणती पित्याचा आत्मा गेला, या लगी पितृदेह नासला, परी पहिलं तो आत्मा गेला, ऐसा नाही देखिला. म्हणजे वडिलांचा आत्मा जो काही 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष वडील जिवंत होते, तोपर्यंत आत्मा होता, पण त्याचा देह गेला. म्हणजे त्या देहातला आत्मा गेला, मग त्याचा देह खाली पडला. जोपर्यंत आत्मा होता तोपर्यंत देह त्याचा होता. मग आता आत्मा जाताना दिसला का कोणाला? अजिबात जाताना दिसतं. का? चैतन्य आहे ते. मुद्दाम समर्थांनी, मुद्दाम आपल्याला नाथबाबांनी सांगितलंय की बघा तुम्ही विचार करा, ज्याचा त्यांनी विचार करा, ज्याच्या त्यांनी कराव्या बलकट बुद्धी. तुम्ही तुमची बुद्धीचा वापर करा. की आपले आई होते, वडील होते, आहेत का आता? नाही. मग गेले. मग ते कुठपर्यंत होते? जोपर्यंत तो चैतन्य होता त्यांच्यामध्ये, जोपर्यंत त्यांना चालवणारा ईश्वराचा अंश होता तोपर्यंत ते होते. ईश्वराचा अंश सोडून गेला आणि म्हणून त्या ईश्वराच्या अंशाला धरून ईश्वराचा अंश जो त्या 5 भूतांना धरून होता, ती 5 भूतं पण गेली. काल मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वी जड आहे. जड देह हा जड आहे आणि तो जड काय होतो? देह पडतो. देखता देखता आपल्या डोळ्यासमोर देह खाली पडतो. का? तर त्यांना चैतन्य सोडून, परमात्मा सोडून गेला त्यांना. आणि मग पृथ्वीमध्ये जाते. जड आपली हाडं वगैरे ते पृथ्वीमध्ये जातात. आपल्या शरीरातलं पाणी वाफ होतो. आपल्या शरीरातली अग्नी आहे त्या अग्नीमध्ये जाते, म्हणजे आपल्या याच्यामध्ये जाते. उष्णता शरीरातली तेजामध्ये जाते. वायूमध्ये जातो आणि आकाश तत्वामध्ये जातो. आणि पुढे निखल आत्मा, फक्त आत्माच उरतो. निखळ आत्मा, शुद्ध आत्माच उरतो. आणि तो आत्मा कसा आहे? तर चैतन्य स्वरूपामध्ये आहे. आणि त्या चैतन्याला आत्मा म्हणतात. म्हणून चैतन्याच्या ठाई शरीरात तेरे येती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्योमह दुःख. ज्ञानोबा 2रा अध्याय सांगतात. शरीराच्या ठाई, चैतन्याच्या ठाई हे शरीरांतर येते जाते पाहिजे. म्हणजे चैतन्याच्या तत्वावर शरीर येतात आणि जातात. ऐसे जाणे तया नाही व्योमह दुःख. असा जो जाणतो माणूस त्याला मोह होत नाही शरीराचा. शरीराचा मोह कोणाला होतो? ज्याला परमात्म्याची प्राप्ती झालेली नाही, ज्याला चैतन्य काय ते कळालं नाही, ज्याला ते प्रकाश स्वरूप काय ते कळालं नाही, त्याला ह्या देहाचा दुःख होतो. पण ज्याला कळलं की आपल्याला चालवणारा परमात्मा आपल्याला सोडून एक ना एक दिवस जाणार आहे, आणि म्हणून त्याने परमात्मा तत्वाला सातत्याने धरून ठेवून त्याचं भजन करत राहिलाय, आणि तो भजनानंदामध्ये निघून जातो. आणि मग आपलं 5 भूतांचं शरीर इथंच जातो. आणि ही सगळी कला आहे बरं का. परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची एक कला आहे. आपल्याला प्रपंचामध्ये आपण प्रपंच कसा चालवतो ह्याला पण एक कला आहे की नाही. पैसा कसा कमवायचा, उद्योगधंदा कसा करायचा, घर कसा बांधायचा, सगळी कला आहे आपल्याकडे. मग सगळ्या कला आपल्याकडे आहेत. 14 विद्या 64 कला त्यामध्ये आपल्याला ही कला नाही का आपल्याकडे परमात्मा आहे तोपर्यंत आपल्याला त्याला प्राप्त करून घेणं आपलं काय प्रधान उद्दिष्ट. या जीवाचं प्रधान उद्दिष्ट काय? प्रत्येक जीवाचं परमात्मा आपल्याकडे आहे त्याच्याशी एकरूप होणं, आणि ते आपल्याला साध्य करता येत नाही. आणि ते साध्य करणं म्हणजे भक्ती आहे. परी पहिलं तो आत्मा गेला, ऐसा नाही देखिला कोणा. परंतु आत्मा गेला हे कोणाला दिसत नाही. म्हणती पुत्र जन्मे आत्मयाचे जन्म. म्हणती पुत्र जन्मे आत्म्याशी जन्म. आता पुत्र जन्माला आला, आत्मा जन्माला. आत्मा जन्माला येतो का?
आत्मा येत नाही जात नाही, तो असतचे असे सर्व काळ तो आहे. आणि करिता पुत्राचे जात कर्म, मग आपण बारसा वगैरे पकडतो, पुत्र जन्माला आला की मग देखी जे देहाचा संभ्रम, आत्मा दुर्गम दिसेना. मग आत्मा येतानाही दिसत नाही आणि आत्मा जातानाही दिसत नाही. मग आहे काय आत्मा? तर आत्मा फक्त चैतन्य स्वरूपामध्ये आहे. तुमच्या आमच्या शरीराला जे काय चालवणारं एक चैतन्य तत्व आहे. जसं त्या मी तुम्हाला सांगितलं त्या टॉकीजमध्ये त्या चित्रांना, चलचित्रांना चालवणारा एक प्रकाश झोत असतो पाठीमागे, किंवा समोरून टाकतात प्रकाश झोत त्या पडद्यावर. तसा आपल्याला ह्या मनाला, या आपल्याला देहाला चालवणारा एक शक्ती आहे. आणि ती शक्ती आपल्याला चालवतो. आणि त्या शक्तीशी एकरूप होणं आणि त्या शक्तीची ओळख घेणं, ती शक्ती आपल्याला भजनानंदातून मिळतो. ती शक्ती आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या त्या नामाच्या माध्यमातून मिळतो. आणि ती शक्ती आपल्याला ध्यानाला बसल्याशिवाय प्राप्त होत नाही. जो मनुष्य ध्यान करत नाही त्याला ज्ञान अजिबात नाही असं समजायचं. एक पैशाचं काडी मात्र ज्ञान नाही समजायचं. ध्यानातून आपल्याला ती शक्ती काय करता येतो, आपल्याला ते आपल्या आतमध्ये आणता येतो. आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून ती शक्ती आपल्याला सगळीकडे आहे ती, बरं का. ती शक्ती या ब्रह्मांडामध्ये भरलेली आहे. आणि ती शक्ती आपल्याकडे कशी आहे तर तिळमात्र आपल्याकडे आहे. आणि ती तिळमात्र शक्ती आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं तर एका ठिकाणी बसून आपल्याला ध्यान करायचं भगवंताचं. म्हणून ठाईच वैसुनी करा एकचित्त लिहिले की नाही, आवडी अनंत आळवावा लिहिले की नाही बाबा. ज्ञानोबा हेच सांगतात आपल्याला, पण आपल्या टाळक्यात घुसत नाही, त्याला काय करणार. ठाईच वैसुनी करा एकचित्त, त्या चैतन्याला धरा. म्हणून आत हरी बाहेर हरी, हरीने मज व्यापिले. काय सांगतात, आत पण तोच आहे बाहेर पण तोच आहे. मग आतला तत्व बाहेरच्या तत्वाला का मिळत नाही तर आपण ह्या देहाभिमान, आपल्याला विषय आपल्याकडे आहेत, आपल्याकडे अहंकार आहे, आपल्याकडे विषय, आपल्याकडे गुण आहेत. या सगळ्यांना बाजूला करून आपल्याला त्या आत्मतत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. येता आत्म्याशी येणे जाणे सर्वता नाही पूर्णपणे, देहाशीच जन्म मरणे येण्याची जाणे दृष्टांते. इथं तेच सांगायचं नाथ महाराज सांगतात, किंवा भगवंत उद्धवाला सांगतो, अरे उद्धवा, येते आत्म्याशी येणे जाणे सर्वता नाही पूर्णपणे. आत्मा येत नाही जात नाही, 100% सांगतो, आत्मा येत नाही जात नाही. त्या आत्मतत्वावर येणारी माया आहे. त्या मायेला काय करतात, मायेला जाणं येणं आहे. त्या मायेवरती आलेला हा शरीर एक बुडबुडा आहे, तो कधीही फुटेल, बोलू शकत नाही. म्हणून मी त्या दिवशीच्या ओळीमध्ये सांगितलं प्रवचनामधून की पाहे पा बुडबुडा जेवता जाये. बुडबुडा म्हणजे ह्या आत्मतत्वावर आलेला संपूर्ण आत्मतत्वावर का संपूर्ण जगामध्ये ते भरलेलं आहे तत्व. संपूर्ण जगामध्ये परमात्माचा आहे भरला आहे. परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि त्याचीच आपल्याला ओळख नाही. एक परमात्मा आपल्याला दिसला नाही. परमात्म्याला सोडून बाकी सगळं काय आहे तर बाकी सगळं थोतांड आहे. एक आत्मा सगळीकडे भरलाय, बाकी सगळं अनात्मा आहे. आणि आपण अनात्म्यालाच आपण आत्मा समजून बसलोय. आणि म्हणून काय सांगतात उद्धवाला, भगवंत सांगतात, येथे आत्म्याशी येणे जाणे सर्वता नाही पूर्णपणे. आत्मा येत नाही जात नाही, देहाशीच जन्म मरणे. देहालाच जन्माला येणं आणि मरावं लागतो. जेवढी आपली गॅरंटी आहे, जेवढं आपण पुण्य घेऊन आलेलं आहे, तेवढा आपल्याला इथं राहायचं आहे. आणि एक दिवशी सगळं टाकून आपल्याला जायचं आहे. ह्याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. म्हणून कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. ज्ञानवरा सांगतात शेवटी हरिपाठामध्ये, मी तू हा विचार विवेकी शोधा, विवेकातून शोधा. गोविंद माधव याच देहामध्ये गोविंद आणि माधव आहे. पण ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा बघा. म्हणजे मी ध्यान करणारा, ते मधलं ध्यान आणि त्या परमात्म्याला प्राप्त करणं ध्येय, ह्याच्या पलीकडे परमात्मा आहे.
सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा, सहस्त्रदळी म्हणजे हजारो किरणांनी तो सूर्य जसा उगवतो तसा आपल्या समोर प्रकाश पडतो. सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा, अशी अनुभूती येते प्रत्येकाला. आणि त्या अनुभूतीनं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे. देहाशीच जन्म मरणे येणे जाणे द्रष्टांते. देहालाच येणं आणि जाणं आहे, बाकी परमात्मा येत नाही आणि जात नाही. प्रत्यक्ष देहाशी जन्मनाश, आत्मा साक्षीत्वे अविनाश. बघा अजून नाथांनी सांगितलं प्रत्यक्ष देहाशी जन्मनाश. ओळी क्रमांक 86 बरं का, 586. आपली ओळी क्रमांक 586 चालू आहे. एकनाथी भागवत अध्याय 22, श्लोक क्रमांक 48 आणि ओळी क्रमांक 586. प्रत्यक्ष देहाशी जन्मनाश, आत्मा साक्षीत्वे अविनाश. आत्माला नाश नाही, आत्मा अविनाशी आहे. येची आरती विशद विलास स्वये ऋषिकेश सांगत. हेच सांगण्यासाठी ऋषिकेश म्हणजे भगवंत प्रत्यक्ष अवताराला आले आणि त्यांनी उद्धवाच्या मार्फत किंवा उद्धवाच्या द्वारे ही उद्धव गीता आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. किंवा याला 11वा स्कंद म्हणतात किंवा याला एकनाथी भागवत म्हणतात. आपला श्लोक क्रमांक 48 इथं संपुष्टात आलेला आहे आणि आपण 49व्या श्लोकावर पदार्पण करूया आता. तरुच्या बीजापासून त्याचा जन्म व शेवटी त्याचा होणारा नाश यांना जाणारा तो द्रष्टा. आता बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं, तरुच्या म्हणजे वृक्षाच्या बीजापासून. जसा वृक्ष आहे, वृक्षाला फळ येतो, त्या फळामध्ये बीज असतो, त्या बीजापासून त्याचा जन्म होतो, शेवटी त्याचा होणारा नाश यांना जाणणारा तो द्रष्टा. म्हणजे एखादा झाड आहे, त्या झाडाला काय येतात बघा, व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये काय माहिती का, आपण फळाकडे जाऊ नका, झाडाकडे जाऊ नका, तुम्ही आपल्या आतमध्ये या, आपल्या जीवनाचा विचार करा. आपण कोण आहोत त्याची ओळख घेण्यासाठी सगळे दृष्टांत सिद्धांत आपल्याला भगवंताने उद्धवाला सांगितले आहेत. तुम्ही कोण आहात, तुमची ओळख घ्या. आपण कोण हा निश्चय बोलिला असे. आपण कोण आहोत, कशासाठी आलोय, काय करायला पाहिजे, जाणार कुठे, ह्यात हाच वैराग्य आपल्याला पुढे नेईल. आणि आपण कोण आयुष्यावर विचार केला नाही आपण कोण आहोत, तर केलेला सर्व कर्म फुकट जातील बरं का. आपले सगळी पूजा फुकट जाईल, मनुष्य देहच फुकट जाईल. हा नरदेह मिळालेला ना, हा तुम्हाला असाच जाईल, फुकट वाया जाईल. आणि शेवटी आपल्याला अधोगती आली तर मग 84 लक्ष योनीला आपण लटकलो. आपल्याला 84 लक्ष योनीतून बाहेर निघायचं म्हणून आपल्याला देवाने हा नरदेह दिलेला आहे. आणि त्या नरदेहाला केवढी किंमत आहे, पण आपण तो असाच आपण सोडला तर मग पुढं आपल्याला प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला अधोगती आहे. आणि त्या अधोगतीतलं दुःख सांगण्यासारखं नाही आहे. तिथे वाचा नाही, काय नाही, झोपाला नाही, काय नाही, बुद्धी नाही, काय नाही. आणि एका योनी कोटी कोटी फेरा, कुत्र्याच्या वेळेला जन्माला कोटी वेळेला जन्माला यायला लागेल, मग परत मनुष्य देहाचा वारा नाही मिळणार. मग केव्हा लागेल मनुष्य देहाचा वारा. मनुष्य देह परत नाही. प्रत्येकाने वैराग्यातून हे सगळं घ्या. वैराग्य यायला पाहिजे. आपण ऐकताना आपल्या अंतःकरणामध्ये, अंतःकरण म्हणजे 4 भाव आहेत आपले, 4 भाग आहेत. एक मन आहे, एक बुद्धी, एक चित्त, एक चैतन्य आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 भाग अहंकाराचे पाडलेले आहेत. कशासाठी पाडले आहेत? मनाकडे जी गोष्ट आली ती मनाने काय करायला पाहिजे, चांगली आहे का वाईट आहे लगेच टाकून द्यायला पाहिजे. पण ती मन काय करतो, त्या बुद्धीला नेतो, बुद्धीला दाखवतो. मग चांगलं वाईट त्याला कळत नाही. मग बुद्धीने पण काय करतो, बुद्धी चित्तामध्ये जाते आणि चित्ताकडे ते सगळं आहे. ते टाकायचं का ठेवायचं का पुढे परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं, हे चित्ताचं काम आहे. आणि आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून ध्यान करा. तर चित्ती प्रगट आहे, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो आणि तो आपल्याला काय करतो, विवेक, वैराग्य आपल्याला धारण करतो. असं वैराग्य येणार नाही बरं का. ध्यान केल्याशिवाय वैराग्य येणार नाही. चित्तामध्ये सगळं ठेवा, आपल्या चित्तामध्ये.
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिल्या जन्म मुक्त झालो ज्ञानोबाला सांगतात. जोपर्यंत चित्तामध्ये उपासना जात नाही, चित्तामध्ये ध्यान जात नाही, तोपर्यंत मागच्या जन्मापासून आपल्याला सुटका होणार नाही. मागील या जन्मा जेवढी जन्म आपण भोगल्यात ते एका क्षणामध्ये आपल्याला काय होतो, सगळ्या पापाचा नायनाट होतो. चित्तामध्ये जायला पाहिजे. चित्ती बैसला चित्ती तो निवडे ना, तुकोबाऱ्या सांगतात. चित्तामध्ये त्याला ठेवा. चित्त फार महत्वाचं आहे. मनाला एवढी किंमत नाही, मनाच्या पुढे अजून बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीने काय करायला पाहिजे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीने असा निश्चय करायला पाहिजे की ते परब्रह्म मी आहे, तरच ते चित्त ॲक्सेप्ट करेल. आणि चित्ताने जर ते स्वीकारलं तरच चैतन्यामध्ये जाईल. आणि चैतन्य हाच ईश्वर आहे. सगळं आतमध्ये क्रिया आहेत बरं का, बाहेर कुठं जायची गरज नाही. देवाची प्राप्ती आतमध्येच आहे. आपला तो एक देव करून घ्यावा. एकच आहे आपला अंतरीचा अंतरात्मा, आपला देव आहे. आणि तोच सगळीकडे आहे. पण त्याची ओळख घेण्यासाठी श्री गुरुला शरण जायचा असतो. कोणत्याही गुरुला गुरु समजू नका बरं का, आपलं आयुष्य निघून जाईल. जो तुम्हाला ध्यानाला बसत नाही तो गुरु नाही आहे. आणि ध्यानाला पण 4-4 तास बसायला लागेल. सुरुवातीला 2 तास, 3 तास, 4 तास. आणि एकदा का ते प्राप्त झालं मग तुम्हाला ध्यानाला बसायची गरज नाही. कारण चित्तामध्ये गेलं ते. तुमच्या चित्तामध्ये तुमचा घर बसलेला आहे. मला सांगा, तुम्ही कुठेही फिरायला गेले, अमेरिकेला गेले, रशियाला गेले, आता तुमच्या चित्तामध्ये जो काय तुमचा घर बसलेला आहे त्या घरामध्ये सगळ्या वस्तू तुमच्या पाठ झालेल्या आहेत. कुठे टीव्ही आहे, कुठे फ्रीज आहे, कुठे गॅस आहे, कुठे सिलेंडर आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. इथं बसून पण तुम्ही सांगू शकता. आपल्या घराला आपण विसरलो का? तर चित्तात गेलेला आपला संसार. तसा त्या परमात्मा जर आपल्या चित्तामध्ये आला तर आपल्याला काहीही कमी पडणार नाही. कारण चित्तामध्ये तो परमात्मा आपल्या आला तर सर्व व्यापकता आपल्याकडे येते. परमात्म्याची व्यापकता आपल्या चित्तामध्ये येते. आणि आपल्याकडे व्यापकता आली ना की सगळीकडे परमात्मा भरलेला आहे असं जर आपल्याला अनुभूती आलं तर आपण आता मग कुठल्या देवाची पूजा करणार? आपण कुठल्या देवांची पूजा करणार आपण? कारण हरी आला हाता मग काय भय चिंता, झाला सफल व्यापार तुकोबारास म्हणतात. माझा व्यापार सफल झाला का तर मी सगळीकडे मला परमात्मा दिसायला लागला. अशी ती दिव्य दृष्टी आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. तेथे आपल्याला आपलं दोन्ही हात आपल्याला एकत्र यायला पाहिजे त्या दिव्य स्वरूपाला, त्या दिव्य ज्ञानाला. आणि ते दिव्य स्वरूप आहे परमात्म्याचं. तरुच्या बीजापासून त्याचा जन्म व शेवटी त्याचा होणारा नाश, यांना जाणारा तो द्रष्टा. बघा आता बघा किती स्पष्ट सांगितले की झाडाच्या बियामध्ये त्या झाडाचा जन्म होतो आणि शेवटी त्या झाडाचा नाश पण होतो. त्या बीमध्ये झाड त्या फळामध्ये ती बिया असते आणि झाडाला फळ येतो, फळामध्ये बीज असतो आणि त्या बीजामध्ये तो झाड असतो. आणि ती बीज आपण लावली की झाड तयार होतो. परत त्या झाडाला फळं येतात आणि त्या फळामध्ये परत बीज तयार, त्या बीजामध्ये परत झाड तयार होतो. एक झाड गेला की दुसरा झाड गेला की एका फळामध्ये हजारो बिया असतात. काही झाडां फळामध्ये डाळिंबाचाच झाड, आपण डाळिंबाला किती बिया असतात, मग तेवढी झाडं आहेत. मग त्या झाडामध्ये तो परमात्मा आहे. पण त्या झाडाला शक्ती देणारी जी द्रष्टा आहे, त्या झाडाला जी शक्ती देणारी जी चैतन्य शक्ती आहे, त्या चैतन्य शक्तीला जाणणारा जो द्रष्टा आहे, ती द्रष्टा आहे म्हणजे शक्ती आहे ती, त्या शक्तीची आपल्याला ओळख व्हायला पाहिजे. तसा आपल्याला झाडाला जाऊ दे. आता आपला हा झाड बघा, हा देह एक झाड आहे, पण या झाडाला चालवणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म शक्तीची आपल्याला, त्या चैतन्याची आपल्याला, त्या प्रकाशाची आपल्याला ओळख व्हायला पाहिजे. आणि तो प्रकाश, ती चैतन्य, ते नाद ब्रह्म आपण आहोत. म्हणजे आपलं मूळ काय आहे
तर मूळ आपला आहे ते नाद ब्रह्म आहे, मूळ आपला चैतन्य, मूळ आपला प्रकाश स्वरूप आहे. आणि ह्याची कोणी ओळख घेत नाही, कारण हे गुह्य आहे. म्हणून आधी काय, म्हणून त्यांनी काय लिहिले की संतांना शरण गेल्याशिवाय ह्या गोष्टी कळणार नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तसे ग्वाही. वेद पण सांगतात, अरे बाबा संतांना शरण जा. म्हणून आधी बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान आपल्याला अधिष्ठान दाखवतात, आपल्या आतमध्ये त्या वस्तूची भेट करून देतात. जयाची गुह्य ज्ञान प्रगटे जनी. त्या संतांच्या संगतीने, संतांच्या दिलेल्या त्या अनुग्रहातून आपल्याकडं गुह्य ज्ञान आतमध्येच प्रगट होतो. जयाचे गुह्य ज्ञान. ज्ञान कसं आहे? गुह्य आहे. प्रगटे जनी. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक जीवाला काय आहे? श्री गुरूंना त्या दिलेल्या नामाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जागृत होते. जोपर्यंत आपली कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाची ओळख होणार नाही. तीच गुह्य आहे आणि तेच गुह्य ज्ञान आहे. आणि ते गुह्य ज्ञान कोणी सांगत नाही, कारण बंधन आहेत ना. माळ घातली पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. आणि हे बंधन इतर पंथामध्ये नाही आहेत. तुळशी माळ गळ्यात नाहीये, गोपीचंद टिळा नाहीये आणि परंपरा नाहीये. आणि हे परंपरेचं ज्ञान आहे. म्हणून नाथ बघा ना, आपले संत किती व्यापकतेला गेलेले. आपण कुठे आहोत? संतांनी जे तीर्थ लिहिलेलं आहे, हे तीर्थ आपण प्राशन करत नाही. आपण काय करतो? क्षेत्राला जातो. क्षेत्राला जाऊन काय करतो? जे काय आपल्याला वाटतं ते आपण पूजा करतो मूर्त्यांची आणि घरी येतो. पण त्याच संतांनी काय लिहिलंय? त्याच संतांनी तीर्थ आपल्याला आपल्या घरात आणून दिलंय. ज्ञानोबारांनी तीर्थ या ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय. हरिपाठामध्ये तीर्थ, त्याचं आपण प्राशन करतच नाही. नाथांनी आपल्याला या भागवताच्या माध्यमातून आपल्याला हे तीर्थ वाटायला दिलेलं आहे. हे तीर्थ प्राशन करायला दिलं, आपण प्राशन करतच नाही. आणि ते प्राशन करण्याचं माध्यम काय आहे? तर तुमच्या माध्यमामध्ये जे काय चाललेला आता संवाद आहे, या संवादातून आपल्याला हे ज्ञान मिळतो. म्हणून संवाद पाहिजे. सातत्याने तुम्हाला श्रवण करायला पाहिजे. श्रवण ही पहिली भक्ती आहे. श्रवण काय आहे? पहिली भक्ती. आणि ती पायरी जर आपण ओलांडली नाही तर आपल्याला पुढचं ज्ञान होणार नाही. म्हणून काय नका करू, संत संग करा. संतांची संगतीत या, संत ओळखा. भांडार आपल्या कसा भरलेला आहे याच्यामध्ये भांडार, पण तो भांडार आपल्याला आपल्या आतमध्ये आपल्याला त्या भांडाराचं काय आहे? साम्राज्य आहे. आणि त्या भांडाराचं साम्राज्य आपल्याला आतमध्ये, त्या भांडाराचं साम्राज्य आपल्याला आतमध्ये स्थापित करता यायला पाहिजे. आणि त्याला एकमेव कारण काय आहे? तर तुम्ही फक्त अनुग्रह घ्या, ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञान आहे. म्हणून तुकाराम महाराज कुठे गेले? भंडाऱ्या डोंगरावर गेले, एकांतात गेले. एकांताचे सुख दे मज देवा. तुका म्हणे एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. बघा काय सांगतात? एकांतामध्ये गेल्यानंतर ते ब्रह्मरस आपल्याला सेवन करता येतो. डोळे उघडे ठेवून आपल्याला दुनियात दिसेल, पण दुनियाला चालवणारा जो भगवंत आहे तो दिसणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? भगवान शंकरासारखं आपल्याला काय करावं लागेल? डोळे बंद करून आपल्याला ध्यान करावं लागेल. म्हणून देवादिदेव महादेव झाले. ते सगळ्या देवांचे देव झाले का? सातत्याने काय करायचं? डोळे बंद करून ध्यान करायचं सातत्याने. तो तरुपेक्षा वेगळा असतो. बघा, या झाडांपेक्षा तो द्रष्टा वेगळा आहे. या झाडांना लहान बीजामध्ये आहे ते, पण बीजातलं तत्व मोठं करणं, झाडाला फुलं येणं, पानं येणं, मोठ्या मोठ्या फांद्या आणणं त्याचं काम आहे. आणि त्यांना फलं आणणं पण त्या द्रष्टाचंच काम आहे, त्या भगवंताचंच काम आहे. आणि आलेल्या फलामध्ये परत
चैतन्य निर्माण करणं, बीज निर्माण करणं, त्या बीजामध्ये परत झाडाचं वास्तव ठेवणं, हे त्या भगवंताचं कार्य, द्रष्टाचं काम. तो दिसत नाही, तो आपल्याला दिसत नाही भगवंत. तोच भगवंत आपल्या आतमध्ये आपल्याला दिसत नाही. आपल्यालाच त्यांनी फुटाचं 6 फूट केलेलं आहे. आपल्याला तो दाखवतो, बोलवतो, हसवतो, खेळवतो, सगळा करणारा तोच आहे. सकळ करणे जगदीशाचे हो. कवित्व काय माणसाचे, हे आपण बोलतो का? हे आता तुम्हाला निरूपण देतो आम्ही मी बोलतो का? हे परमात्मा बोलतो. सकळ करणे जगदीशाचे. म्हणून समर्थन लिहिले, आमची प्रतिज्ञा ऐशी, काही न मागणे शिष्याशी, आम्हा मागे जगदीशाशी भजत जावे. जगाला चालवणारा ईश्वर आहे, त्याला भजा, त्याचं भजन करा. आम्ही शपथ घेऊन सांगतो, आमची प्रतिज्ञा ऐशी. शपथ घेऊन सांगतो. संत रामदास बघा, समर्थांनी पण शपथ घेतली. ज्ञानवारांनी किती शपथ घेतल्यात, तुकोबारांनी शपथ घेतल्यात. आमची प्रतिज्ञा ऐशी, काही न मागणे शिष्याशी. आम्ही शिष्याकडनं काही मागत नाही, पण आम्हा मागे त्या जगदीशाशी भजत जावे. आम्ही गेलो तरी आमच्या मागे जो जगाला चालवणारा जो ईश्वर आहे, त्या ईश्वराचं भजन करा. आणि तो कसा आहे, तर तो नामातीत आहे. तर आपल्याला ध्यानाला बसावं लागेल, ध्यान करावं लागेल. ध्यानातून सगळ्या गोष्टी प्राप्त होतील आपल्याला. एक ध्यान सोडलं तर मग ज्ञान होणार नाही, लक्षात घ्या. ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञान होणार नाही. आणि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम, असं आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. कृष्ण परमात्मा सांगतो, अरे अर्जुना, आत्मज्ञानाविना सर्व कर्म निरर्थकम. एवढं करून जर तुमच्याच आत्म्याचं ज्ञान तुम्हाला झालं नाही, तुमचीच ओळख तुम्हाला झाली नाही, तुम्ही कोण आहेत तुम्हाला जर कळलंच नाही, आणि तुम्ही त्या भजनामध्ये गेलंच नाही, भजन करण्यासाठी तुम्हाला देह दिलेला आहे आणि तो भजनच तुमच्यातनं झालं नाही, आणि मूळ स्वरूपाची ओळख तुम्हाला झाली नाही, तर केलेले सगळे कर्म फुकट जातील सांगतात. मग आता आपण फुकट जायचं का ह्या नरदेहाचं सोनं करायचं आहे, याचं त्याने करा बरं का. त्याचप्रमाणे शरीराचा द्रष्टा शरीराहून पृथक आहे. बघा, शरीराला चालवणारा जो द्रष्टा आहे, जी शक्ती आहे, ती आपल्यापासून वेगळी आहे. दृष्टांत सांगितलं की सूर्यवरती आहे किंवा चंद्रवरती आहे, पण चंद्राचं प्रतिबिंब त्या कशामध्ये पडलेलं आहे, त्या डबक्यामध्ये पडलेलं आहे. चंद्राचं प्रतिबिंब आहे, चंद्रवरती आहे. तसा आपल्याकडे आपल्या ह्या देहामध्ये ते कसं आहे, तर प्रतिबिंब आहे, बिंबवरती आहे. बिंब कुठे आहे, चंद्राचं बिंबवरती आहे. आपल्याला चालवणारा परमात्मा आपल्यापासून वेगळा आहे, द्रष्टा रूपाने आहे. तो आपल्याला शक्ती देतो. आम सगळं काय करत असतो, आम्ही काहीच करत नाही. म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथात अशील जणी सांगतात ज्ञानवराया. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नाम कसं आहे, तत्व रूपाने आहे, आणि तत्वाच्या पलीकडे काहीच नाही. संपूर्ण जगामध्ये तत्व भरलेलं आहे. आत्मतत्व संपूर्ण जगामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्ञानवरा सांगतात की नाही, ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत सांगतो अर्जुनाला, अर्जुना मी नसे असे कवन ठाऊ असे, परी प्राण्याचे दवे कसे माते न देखती. प्राणी निदैवी आहे, मलाच बघत नाही, मी सगळीकडे भरलेला आहे. सगळीकडे परमात्मा भरलेला आपल्याला दिसत का नाही, आपल्याला ती दिव्य दृष्टीने आपल्याकडे तिसरा डोळा उघडलेला नाही. म्हणून भगवान शंकराचा तिसरा डोळा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी दिला, गोरक्षिवळा गहिनी प्रसादी निवृत्ती दाताला. ज्ञानदेव सार चोजविले. ह्या आपण मालिकेमध्ये यायला पाहिजे. ही मालिका आहे, हा संप्रदाय आहे. या आनंद संप्रदायामध्ये हे ज्ञान मिळत असतं बरं का. आनंद म्हणजे आनंदाच्या जीवनामध्ये आपलं मूळ स्वरूप आनंद स्वरूपाचं आहे, आणि त्या आनंद स्वरूपाला आपण विसरलोय आणि आपण भलत्याच मार्गाला चाललोय. त्याचप्रमाणे शरीराचा द्रष्टा शरीरावर पृथक म्हणजे वेगळा आहे. शरीराला चालवणारी शक्ती शरीरापासून वेगळी आहे, ती फक्त साक्षी रूपाने आहे. जसा सूर्य उगवला की आपल्याला उठवायला लागतो का, चला उठा आता, सूर्य आपल्याला उठवतो का, चला रे बाबांना उठा आता, असा सूर्य म्हणतो का आपल्याला, नाही. आपल्याला लगेच अरे बापरे उठलं पाहिजे. तसा आपल्याला सूर्य उगवल्यानंतर जसं आपल्याला उठवायला लागत नाही,
तशी ही शक्ती जी आपल्याला चालवणारी ती कशी आहे, तर ती शक्ती जी सूर्याप्रमाणे, जसा सूर्य आहे साक्ष रूपाने, तशी आपली ही शक्ती साक्ष रूपाने, साक्ष ब्रह्म आहे. आपल्याकडे प्रत्यक्ष परमात्माने आपल्याकडे साक्षी रूपाने आहे. जसा सूर्य जगाला काय करतो, प्रकाशित करतो, पण प्रत्यक्ष तो येतो का आपल्याजवळ, नाही, तो साक्षी रूपाने. तसं आपल्याकडं साक्षी रूपाने परमात्मा आहे तुमच्या आमच्यामध्ये, आणि त्या साक्षी रूपात आपल्याला ओळख घ्यायला पाहिजे. जाता जाता काय सांगतो ऐका, की शरीरामध्ये जो आपल्याला शरीराचा द्रष्टा म्हणजे शरीराला जी शक्ती, आपल्या प्रत्येक जीवाला जी शक्ती आहे ती चैतन्य रूपामध्ये आहे. जसं सूर्य उगवल्यावर संपूर्ण जगाचे व्यवहार सुरू होतात, तसं आपल्याकडे ती शक्ती आहे. त्या शक्तीच्या दृष्टीने आपले सर्व जीवजंतू, वनस्पती, चराचर ही त्या शक्तीच्या जीवावर आपण काय कार्य करत असतात. म्हणून द्रष्टा काय आहे, द्रष्टा हाच परमात्मा आहे आणि तो चैतन्य रूपाने आहे. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.